महाराष्ट्र बैलगाडा शर्यतीचे अध्यक्ष पंढरीनाथ फडके यांचं सकाळी आज सांगितलं जातं की हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले। राहत्या घरी त्यांना झटका आला, त्याच्यानंतर त्यांना पनवेल येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले। मात्र उपचारांती त्यांचा मृत्यू झाला आणि त्याच मृत्यूची बातमी जी होती ती महाराष्ट्रामध्ये पसरली आणि महाराष्ट्रावर एक प्रकारे शोककळा पसरली। कारण कमी कालावधीत कमी वेळेमध्ये आपला स्वतःचा परिचय आणि आपल्या स्वतःच्या कर्तृत्वाचा ठसा जर कोणी उमटवला असेल, रायगड जिल्ह्याचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जर कोणी नेलं असेल, बैलगाडा शर्यतीसाठी अथक प्रयत्न जर कोणी केले असतील तर त्यांचं नाव होतं पंढरीनाथ फडके। शरीरावर जवळपास तब्बल 10 ते 12 किलो सोनं परिधान करणारा हा गोल्डन मॅन आता हरपला आहे। अंत्ययात्रा सुरू आहे। अंत्यदर्शन घेण्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक या ठिकाणी आलेले आहेत। भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतात। प्रत्येकाचे डोळे आहेत ही पाणावलेले आहेत, कारण एक समाज उपयोगी क्रीडा क्षेत्रामध्ये, सामाजिक कार्यक्रमामध्ये, प्रत्येक क्षेत्रामध्ये आपलं नाव आणि आपलं कर्तृत्व हे दाखवण्याचं ज्यांनी काम केलं असेल ते पंढरीनाथ फडके आज आपल्यातून निघून गेल्याचं दुःख त्यांना अति होते आणि त्यामुळे त्यांचं प्रत्येकाचं डोळे पाणावतात। असेच काही सहकारी पंढरीनाथ फडके यांच्या समवेत होते, ज्यांना त्यांचा जो परिचय होता, त्यांची जी कारकीर्द होती ती आपल्या डोळ्यानं बघितली, अनुभवली। असेच आपल्यासोबत काही त्यांचे सहकारी आहेत। आपण त्यांना विचारणार कशा प्रकारे एकंदरीत त्यांची कारकीर्द होती, काय होते ते आणि त्याच्यानंतर ते काय झालं, आपण जे बघितले त्यांना अवगत केलेलं आहे। माझं नाव संतोष पुलोरे। जवळजवळ 1995 सालापासून मी त्यांच्यासोबत सुरुवातीला ते शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते म्हणून या विभागामध्ये काम करत होते। 1995च्या दरम्यान सर्वप्रथम ते या चिपले ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून त्यांनी काम केले। ग्रामपंचायतीमध्ये काम करत असताना त्यांनी कधीच म्हणजे हा कुठल्या पक्षाचा आहे किंवा तो दुसऱ्या पक्षाचा आहे असा कधीच भेदभाव नाही केला। सर्व लोकांना एकत्र घेऊन, म्हणजे आमची 5 गावची ग्रुप ग्रामपंचायत चिपले ग्रामपंचायत आहे, त्या ग्रामपंचायतीमध्ये प्रत्येक कार्यकर्त्याला जवळ घेऊन अगदी छोट्या भावासारखं त्यांनी प्रेम दिलं आणि कोणाच्या काही समस्या असतील तर प्रत्येकाच्या घरी जाऊन सोडवण्याचं काम, पहिलं काम जर कोणी केलं असेल तर पंढरीशेठ फडके यांनी केलं। मला माहिती आहे की सुरुवातीच्या कालामध्ये अन्न, वस्त्र, निवारा ह्या मूलभूत माणसाच्या गरजा असायच्या, परंतु आमच्या गावामध्ये आमच्या ग्रामपंचायतीमध्ये पाण्याची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नव्हती, डांबरी रस्ते नव्हते गावात पोचायला, अंतर्गत काँक्रीटचे रस्ते नव्हते। ही जर सुरुवात कोणी केली असेल तर पंढरीशेठ फडके यांनी सरपंच असताना त्यांच्या कालामध्ये ही सर्व कामं त्यांनी केली। त्यांना ॲक्च्युली सर्व लोक, या विभागातील सगळी लोक अगदी देवासारखं मानत होते। पैसे भरपूर लोकांच्याकडे असतात, पंढरीशेठकडे पण पैसे होते, कमवले त्यांनी पैसे, परंतु त्यांची जी दानत होती म्हणजे गोरगरीब लोकांना मदत करायचे ते आणि आपल्या देवाधर्माचं जे काम असेल, मंदिरांची कामं असेल, त्या संपूर्ण कामाला ते मदत कार्य करायचे। 1995 सालापासून बघतोय पंढरीशेठनी नुसता पैसा नाही कमवला तर त्यांनी जेवणाच्या पंक्ती लोकांना घातलेल्या आहेत। मग ते आपली आमची कोकण दिंडी असेल, त्याच्यानंतर आणखी समाज कार्य असतील, मंदिराचे कार्य असतील, या प्रत्येक कार्यक्रमामध्ये पंढरीशेठ पुढं असायचे आणि 95 सालापासून मी अगदी जवळून त्यांच्यासोबत काम केलेलं आहे। जेवणाच्या पंक्तीसुद्धा पंढरीशेठनी घातलेल्या आहेत। तर जेवणाच्या पंक्ती घालणारा माणूस, अशी पैसेवाली लोक भरपूर असतील। बैलगाडीची आवड कधीपासून निर्माण झाली? कारण बैलगाडीच्या नावानंच ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात। ॲक्च्युली मी जेव्हा लहान होतो तेव्हापासून आमच्या गावामध्ये पण शर्यतींचा अड्डा व्हायचा। त्यावेळी त्यांचे जे वडील होते जगनशेठ फडके यांची घरची जोडी होती, म्हणजे बिंजोरची जोडी होती त्यावेळी पण, तर त्यांच्या वडिलांपासून त्यांना शर्यतींची आवड होती। पंढरीशेठ फडके सुरुवातीला स्वतः शेकडा आखलायचे, मी स्वतः बघितलेले त्यांना। त्याच्यानंतर त्यांनी अनेक अड्डे गाजवले, मोठे मोठे बैल, ज्या ठिकाणी 1 नंबरचा बैल असेल तो 1 नंबरचा बैल ते खरेदी करायचं आणि आपला रायगड जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये नंबर कसा येईल हे त्यांचा हेतू होता। त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने तुम्ही बघत असाल बैलगाड्या शर्यतीच्या माध्यमातून ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये गेले, त्या बैलगाड्या शर्यतीतून वादही निर्माण झाले, मात्र ते वादाला कधी घाबरले नाहीत, त्यांनी शर्यत चालू ठेवली। ते वादाला कधीच घाबरत नव्हते आणि त्यांच्या डॅशिंग नेतृत्व होता आणि आमच्या विभागातून त्यांना पूर्ण सपोर्ट होता सगळ्यांचा। तुमच्या डोळे पाणवलेले दुःख, अतीव दुःख होते की अशा प्रकारचा माणूस जो समाजामध्ये समाजोपयोगी कामं करणारा होता, केवळ बैलगाड्या शर्यती नाही आहे तर आपल्या स्वतःच्या खिशाला कात्री देऊन लोकांपर्यंत पोहोचत होता, आज गेले त्याचं दुःख वाटतं? खूप दुःख वाटतं। तर आपण बघत असाल हे डोळे पाणावलेले आहेत, प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये अश्रू आहे, कारण पंढरीनाथ फडके हे केवळ बैलगाड्या शर्यतीच्या माध्यमातूनच नव्हे आहे तर स्वतःच्या खिशातून जे काही कारभार ते रिअल इस्टेटमध्येही होते आणि त्यामुळे तो जो काही पैसा त्यांना मिळायचा रिअल इस्टेटमधून तो समाजोपयोगी कामासाठी वापरला। कसं आहे ना, त्यांना ॲक्च्युली शेतकरी कामगार पक्षाचे नेते होते विवेकानंद पाटील, त्यांना ते गुरु मानायचे। त्यांची अशी शिकवण होती की आपण जो पैसा कमवतो त्याच्यातला कमीत कमी 10% हिस्सा जो समाजासाठी वापरायचा आणि त्याचा पुरेपूर उपयोग पंढरीशेठ यांनी केलेला आहे। म्हणून आज त्यांच्या पाठीशी एवढे लोक आहेत, म्हणजे तसं बघायला गेलो तर खूप लोक त्यांच्या पाठीशी आहेत आणि खूप अगदी लहानपासून मोठ्यांपासून अगदी वयस्कर माणसांपर्यंत पंढरीशेठ यांना सर्व लोक मानतात। ज्या पद्धतीने तो कल्याणची जी घटना घडली त्याच्यानंतर ते अटक झाली, त्यांना अटक झाली, त्याच्यानंतर जवळपास तब्बल 8 ते 9 महिने ते अटक होते, त्यावेळेस घरची काय एकंदरीत परिस्थिती होती? घरची परिस्थिती होता मोठा
हा खूप मोठा आघात होता, कारण त्यांच्या घरातली सगळी करती माणसं त्यावेळेला म्हणजे त्यांचं जे मोठे चिरंजीव होते गुरुनाथ शेठ फडके आणि मंगेश शेठ फडके हेही त्यांच्यासोबत त्यावेळी अटक होते. खूप मोठा आघात होता तो त्यांच्यासाठी, परंतु त्या आघातातून सुद्धा ते सावरून येऊन बऱ्यापैकी त्यांचं काम चालू केलं होतं. जेव्हापासून ते तुरुंगातून बाहेर आले, एक दिवस सुद्धा घरात न बसले. म्हणजे तुरुंगात शरीराची व्याधी असताना, आजारी असताना सुद्धा लोकांमध्ये गेले. हो, तरी ते लोकांमध्ये गेले. त्यांना ते समाजकार्याची खूप आवड होती. म्हणजे दहीहंडीचा कार्यक्रम असो, शर्यतींचा कार्यक्रम असो, प्रत्येक कार्यक्रमाला ज्यावेळी लोकांनी मागणी केली त्या वेळेला कार्यक्रमाला ते हजर राहिले. आणि थोडासा त्यांचा विनोदी स्वभावसुद्धा होता. म्हणजे ज्या वेळेला आम्ही त्यांच्या फार्म हाऊसवर जायचो, म्हणजे साताऱ्याला त्यांचा फार्म हाऊस आहे, त्यावेळेला आमच्यासोबत स्वतः हलगे घेऊन ते हलगे वाजवायचे. आणि एक विनोद कसा होईल, ही नवीन मंडळी आहे, यांना एक नवीन तेज म्हणजे अगदी क्रिकेटच्या मैदानावर एंट्री करताना त्यांचा तो गोळीबाराचा जो प्रकार होता, म्हणजे पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला असेल, मात्र ती डॅशिंग एंट्री त्यावेळेस लोकांना पाहायला मिळेल. हो, खरोखर त्याच वेळी खरोखर म्हणजे बघायला गेलो तर पंढरीशेठ नाव रूपाला आले. त्यांचं रूपच तसं होतं, डॅशिंग होतं. बाहेरून जरी ते कडक वाटत असले तरी आतून खूप मऊ होते, कारण समाजाची त्यांना आवड होती, लोकांची आवड होती. आणि लहान मोठा किती माणूस असेल तर आवाजाशिवाय कोणाला बोलत नव्हतं, कोणालाही एकेरी नावाने ते उल्लेख नव्हता करत. प्रचंड मोठी पोकळी आहे, तुम्हाला असं वाटतं भरून न निघणार आहे? आमच्या विभागामध्ये पनवेल तालुक्यामध्ये खूप मोठी व्यक्ती हरपलेली आहे. त्यांच्या जाण्याने खूप मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. त्यांच्यासारखा माणूस डबल होणे नाही असं मला वाटतं. तर ह्या वेदना आहेत, या व्यथा आहेत. आणि ज्या पद्धतीनं ते सांगतायत की जवळपास सरपंचपासून प्रत्येक पद ज्यावेळेस त्यांनी सांभाळण्याचा प्रयत्न केला, ते सांभाळलं, घरातल्या माणसानेही सांभाळलं, मात्र पदाची जी आव होती ती कधी आणून दिली नाही आहे. स्वतःच्या खिशातलं पैसे खर्च करून निधी व्यतिरिक्त इतर कामं करण्याचा जो त्यांनी वसा जो हातामध्ये घेतला होता, तो वसा त्यांनी अविरत असा प्रकारे चालू ठेवला होता. प्रचंड मेहनत आणि स्वतःच्या व्याधी म्हणजे शरीराच्या व्याधी त्रस्त असतानासुद्धा, शरीर थकलेलं असतानासुद्धा घरामधून बाहेर पडून त्या घरातल्या लोकांना एक समाधान किंवा जनतेला किंवा समाजाला समाधान देणं ही पहिलं त्यांचं प्राधान्य होतं. बैलगाड्या शर्यतीच्या माध्यमातून बैलगाड्या शर्यत बंद होती, आता चालू सुप्रीम कोर्टानं आदेश दिलेला आहे. खूप मोठा जे की शर्यत चालू व्हावी. पंढरीशेठ फडके महाराष्ट्र बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष होते. त्यांनी खूप प्रयत्न केले. जवळजवळ तर माझ्या मते जवळजवळ या महाराष्ट्रातील 100 आमदारांना ते भेटले. जवळजवळ आपल्या विधानसभेमध्ये जेवढे मंत्री होते सर्व मंत्र्यांना भेटले, सर्व खासदारांना भेटले. सर्वांना प्रत्यक्ष भेटून त्यांनी सांगितलं की शर्यत ही लोकांची हौस आहे. जरी बैलांना आम्ही याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची वेदना होऊन देणार नाही, तर आपल्या समाजाची हौस आहे, ते हौस करण्यासाठी त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. आणि महाराष्ट्राची संस्कृती होती बैलगाडी शर्यत, संस्कृती जपण्यासाठी त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. आणि बैलगाडी शर्यत जर कोणी चालू केली असेल तर सर्वात मोठं श्रेय पंढरीशेठ फडके यांचं आहे. तर आपण बघितलं हे जे सुप्रीम कोर्टामध्ये ज्याप्रमाणे हा पेंडिंग विषय होता तो चालू करण्यासाठीही त्यांनी खूप अविरत प्रयत्न केले, मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न केले, समाजामध्ये जाऊन प्रत्येक घरामध्ये पोहोचण्याचं काम केलं. मात्र आज त्यांचं झाल्यानं अकाली एक्झिट म्हणावं लागेल, हे अकाली त्यांचं निधन म्हणावं लागेल. सकाळी हृदयविकाराचा झटका आला, त्याच्यानंतर आणि त्यांचा मृत्यू झाला. पनवेलमधील रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं, मात्र तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार होत आहेत. आज त्यांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचे चाहते, त्यांचे जे काही फॅन्स फॉलोअर्स होते, त्यांचे जे काही नातेवाईक होते ते आता मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आले आहेत. आणि त्यांच्यावर अंतिम संस्काराचा जे विधी आहे तो या ठिकाणी या जवळच्या विहीगरच्या स्मशानभूमीमध्ये सुरू आहे. त्यामुळे एक बैलगाड्या शर्यतीतला एक हिरा हरपला असंच यावेळेला म्हणता येईल. प्रमोद पाटील, न्यूज 18 लोकमत, पनवेल.